जागते रहो. आज संडे असल्यामुळे मस्त ताणून दिली. 10 वाजून गेले तरी पण काही टायमिंगचा पत्त्या नाही. मग शेवटी म्हटलं उठा उठा नीलम मॅडम उठा, आता तरी उठा असं बोलली आणि परत जाऊन झोपली. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. मग माझा फोन सायलेंटवर होता. मी रात्री झोपताना फोन सायलेंटवर ठेवते कारण मला डिस्टर्ब नाही पाहिजे. झोपायची नो कॉम्प्रोमाइज. व्हायब्रेशन होत होता फोनचा. म्हटलं कोण हे बेना सकाळी सकाळी फोन करते. बघते तर विक्रम होता. म्हटलं आता उठावं लागेल. पाणी मारलं तोंडावर आणि हॉलमध्ये जाऊन बसली. मस्त गप्पा टप्पा चालू होतं. तो सांगत होता शिपमध्ये काय चालू आहे, कसं चालू आहे, कसं वर्क चालू आहे. इकडचं पण विचारत होता काय चालू आहे. रोजचा कॉल असतो आमचा तसा दिवसातून एकदा. आणि मग तिकडे वाजले होते 12. म्हणजे आपलं उठायचा टायमिंग आणि त्यांचा जेवायचा टायमिंग. मग तो बोला वातावरण खूप मस्त झालं आहे, तुला दाखवतो. बघता बघता म्हटलं मलेशियाचं सी एवढं स्वच्छ आहे आणि इंडियातलं सीला विचारावं लागतं भाऊ तू नक्की पाणीच आहेस ना. बघा बघा किती स्वच्छ आहे ते पाणी. आणि मलेशियाच्या सीमध्ये मासे दिसतात, आपल्या सीमध्ये आधी प्लास्टिक दिसतं यार. व्हॉटएव्हर. तरीसुद्धा ईस्ट और वेस्ट आय लव्ह माय इंडिया. सगळं स्ट्रक्चर दाखवत होता, कुठे काय काम चालू आहे ते सगळं सांगत होता मला. मग अशाच आमच्या गप्पा टप्पा चालू झाल्या. हे इकडे झालं तिकडे झालं, शिपमधलं सांगतोय आणि मी इथलं सांगते हे असं झालं तसं झालं. आणि मग आमची कॉमेडी चालू झाली जे नेहमीच असतं आमचं. मी विक्रमशी लग्न करण्याचं हे एक रिझन आहे कारण तो सेम माझ्यासारखाच आहे. कॉमेडी पीस. आम्ही लोकांचा बिलकुल विचार नाही करत. आम्हाला जसं जगायचं आम्ही जगतो. आम्हाला जे खायचे खातो, आम्ही जिथे फिरायचे जातो, जसं राहायचं आहे जे घालायचं आहे सगळं आम्ही आमच्या मनाप्रमाणे करतो. लोकांप्रमाणे नाही करत. लोक तर आजही असं चांगलं केलं तरीही बोलणार, वाईट केलं तरीही बोलणार. कैसे कैसे लोग रहते हैं यार यार. म्हणजे तुम्हाला त्यांचा विचार करून जगायचं आहे का स्वतःच्या मनाप्रमाणे तुम्ही ठरवा. आजसाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.